श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाक्पयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिस्तदनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरम् ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम. ಎದ್ದೊಳ್ತಾಯಿ ವಿಶೇಷ ಜಾವನು ಕರ್ಮಾಚ ವಿಷಯಾಚರಿ ಪರಮಾತ್ಮನ ಮಸ್ತ ವಿವರಣದಿಲ್ಲ ತಂದೆ ಕರ್ಮಯೋಗ ಅಂತೂ ದೋನಿ ರೀತಿರಿ. ಕೆಲವು ಖಾಲಿ ವರ್ಲಲ್ ಕರ್ಮಯೋಗ ಕುರ್ಜ, ಕೆಲವು ಜನ ಧ್ಯಾನ ಯೋಗ ಕುರ್ಜ. ತಸಲ ದೋನಿ ಕರ್ಮಯೋಗ ವಿಷಯಾಚರಿ जी परमात्मान विस्तृत जाऊन सांगून आता ते कर्मयोग जत्तरी त्याची परिपक्व जत्तरी कोणमना परमात्माला दर्शन जाता त्या अर्जुना योग्य जाऊन शिल दर्शन आणि कसं पुरे सांगून असं तंतु वर्लल पुरे विषयू ओंग सांगता त्या मानने कोण की आता प्रारंभ करताची तंक जलरी परोक्ष जाऊन कसं पुरे त्यांनी ऐकू का, कसं पुरे त्यांनी श्रवण कोर का मिळेल विषयाचे रे तंका ज्ञान दिवच्या का विशेष जाऊन ज्ञान आणि विज्ञान विषयाचे रे आणि मुकावेल स अध्यायांतू त्याची विशेष जाऊन शिल दसल कंची उपदेशू परमात्मो दिता तज देवानाचे बितर्रा बनू पुरे आमगेल मनांतू दृढ जाऊन बैशी तशी देवाला प्रार्थना करून प्रारंभ करूया. सप्तमोऽध्यायः. श्री भगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. मयि आसक्तमनः पार्थ मिगेल वैरी अत्यंत दृढ मनस्क जाऊन मक्क सोडून विंगड कंचे अतीव स्नेह दवून विंगडावेरी तसल कंचे एक स्नेह नतील तसल अशील तसल पार्थ योगम युंजन कंची रीती रे पुढली सांगेल तसल कर्म जवो ध्यान जवो इत्यादी करता राबून मदाश्रय प्रत्येक परमात्मालगोस्कर परमात्मा उद्देश्य कोण प्रत्येक करताची मिगेल शरण येताची तसलंक असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि कंचे रीती संशय नतील आणि ओंग ऐकलेले विषयाचे संपूर्ण जाऊन मना चमकलेत अपास विंगडकडे तुम कसं तुमगे योग्य ते असं त्या पुरे ओंगा कळलेल रीतीर जाता तसल यथा माम ज्ञास्यसि तत्त शृणु त्या ऐका आणि उपदेश करता म्हणून कंची करुणामय जाऊन शिल तसल तो परमात्मा उपदेश करता कसल कोळका परमात्मा विषयारी म्हणून सांगल्यारी ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्षाम यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यत ज्ञातव्यम अविशिष्यते. तुका हा दोन्ही सांगता एक ज्ञान एक विज्ञानम. सविज्ञानम ज्ञानम विज्ञान सहितम ज्ञानम तेहम वक्ष्यामि अशेषतः अशेष जाऊन कंचे एक कसले बाकी दवरनाशी तुक प्रत्येक विषयाचे विज्ञान आणि ज्ञान दोन्ही दिता. या दोन्ही कोण कसं जाता म्हणून सांगला रे यज्ञात्वा ज्ञान आणि विज्ञान दोन्ही कळले रे नेह भूयोन्यत ज्ञातव्यम आणि मस्त कसले ऐकू का म्हणणा अन्यत ज्ञातव्यम अविशिष्यते अवशिष्यते खंचे एक वर्ण मस्त ऐकूच तसल कसले वर्ण म्हणले रे होंग तुक कसं जाऊ का तुक कसं तुगेल योग्य ते कसं जाऊ का तर पुरे हंगावाने उपदेश करता तस जाऊन आजी भक्ती श्रद्धान्वित जाव कसं की होंग सांगेल विषयाचे रे तुगेल कंचके बुद्धीन कसं अर्थ जाता त्यांची तू समग्र जाऊन पळेल रे पुरो तसल शास्त्रांत सारभूत म्हणून सांगताच भगवद्गीते भारतम सर्वशास्त्रेषु सारम म्हणून सांगितलात भारते गीतिकावरा तंते जलरी भगवद्गीता अत्यंत सार कसं का म्हणून सांगले अस्सल एक पुरे कडेन सांगितलं जे कॉम्पॅक्ट जाऊन ओंगा सांगता ओंग सांगता अपास्विंगड कडेन पळो का म्हणून ना तू म्हणून अशी वेदव्यासान परमात्मा कंची उत्तर ता निबंधन करतात भारतांत तशीची यदि हस्ती तदन्यत्र यन्ने हस्ती न कुत्रचित ओंग कसल्या सवय जल्यारी मात्र विंगडकड्यान मेळच्या शक्य ओंग नातील विषय तुम खई मेळना म्हणेल तसल एक विषयाचे तशी छंग जल्यार सांगताना तुमक कसं जाऊ का ओंग तरी सांगेल तुम करे यथार्थ जाऊन मना गेले वय जल्यारी तुमक विंगड कसले वरना मना वचाक म्हणारी
प्रत्येक विषयी जाल्यारी होंग संक्षिप्त जावन आणि ताजी कसं पुरे तुम्ही कोळका त्या पुरे होंग सांगला हंग सांगेल मना वचनाशी तुम्ही विंगड कडेन सोदून अपासंगन्वय करा म्हणून तिथल्या तात्पर्य म्हळ्यार विंगड कसल्या वाजूचे नाकवा म्हणून सांगल्यार वाजू का कंच्या वाजू का होंग कसं सांगला म्हणून अर्थ जावच्या वाजू का तशी त्या परमात्मा खंचकी उपदेश इत्यादी स्पष्ट जावन आमगेली योग्यता संपूर्ण जावन प्रत्येक हंगस ताजे कितली जाता तितल्या ह्यांच्या हाजेर म्हणणे कालक्रमेण मुखार मुखारी अनेके विशेष जावन ताजे अध्ययन ताजे खंचकी श्रवण इत्यादी देवान आमकां दिवका म्हणून देवान सांगेल रितीन आमकां मेळटा तशें जावं मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः मस्त जनाक हे ज्ञान विज्ञान कळच्या कितले होड म्हणून सांगल्यार अत्यंत दुर्लभ हे म्हणून सांगच्या भायर सरला देव मनुष्याणां सहस्रेषु अनंत मनुष्य सहस्र म्हळ्यार अनंत मनुष्यच तंतु कश्चित् यतति सिद्धये असल मनुष्याल हंतु खंचकी एक सिद्धी जाव का खंचकी एक जीवन सार्थक जाव का म्हणून कोण प्रयत्न करता म्हणून सांगल्यार तंतु ಸ್ವಲ್ಪ जन मात्र करताच की कश्चित् यतति सिद्धये ಸ್ವಲ್ಪ पर्सेंटेज मात्र जन तंतु कसं करताचे म्हणून सांगल्यार कोण की सिद्धी वटच्याक खंचकी जीवना सार्थकतेक प्रयत्न करताच यततामपि तंते कोण प्रयत्न करताची तंते जल यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः तंते जलरी कितली की पर्सेंटेज म्हळ्यार जनसंख्येंतू एदे जन मात्र प्रवृत्त जाताची प्रवृत्त जलांते एदे जन कट ऑफ म्हणटा पळय तशी एदे जन मात्र मिगल स्वरूपतः तत्वज्ञान यथार्थ ज्ञान कोण घेतलेलं सची असल दुर्लभ जावन आशिल्लें तसल त्या ज्ञान विज्ञान हांव तुका आतां उपदेश करता त्या परमात्माला सुरवेक ज्ञानाविषयी सांगता कशी परमात्मा कसं म्हणून समजून येऊ का म्हणून सांगल्यार प्रत्येकांत येतान सुरवे येवची कसं म्हणून सांगल्यार जन्माद्यस्येतः जन्माद्यष्टकर्तृत्व परमात्मा विषयाचेर हे जगत्याचे सृष्टी स्थिती लय नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष हे आठे देव दिता म्हणाल तसल विषयाचेर दृढ जावन आशिल्लो तसल विश्वास येऊ का म्हण खंचकी रितीरी प्रत्येकान भागवतांत तशा पुरो ब्रह्मसूत्रांत तशा पुरो सुरवे येतना परमात्मा खंचकी वर्णन येतना तागे लक्षण सांगच्या येतना सुरवे सांगचेची हे जगत्या अष्टकर्तृत्व ह्यांची ज्ञान ताचे विषयी परमात्मा सांगता भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं भिन्ना मे प्रकृतिरष्टदा भूमी आपः भूई भू म्हण पृथ्वी तत्व आप म्हण उदक तत्व अनलः म्हणून सांगल्यार तेजस तत्व वायु म्हण वायु तत्व खम म्हण आकाश तत्व तदनंतर मनो तत्व बुद्धी तत्व अहंकार तत्व हे मिगलांतकून अत्यंत भिन्न जावन आशिल्लें तसले पूरे जन कसं लेखताची जगत्य परमात्मा म्हणून जगत्य परमात्मा नाही जगत्य परमात्मा अत्यंत भिन्न जावन आसा हे जड प्रपंच खंयचे आसा ताचे अभिमानी जावन आशिल्ले तसले जीव प्रपंच खंयचे आसा हे जीव जडात्मक प्रपंचादकून अत्यंत विलक्षण भिन्ना प्रकृती रष्टदा मिगेलंदकून मे भिन्ना मिगेलदकून भिन्न जावन आशिल्ले तसले विषय मक्का आणि तक्का अत्यंत भेदू आसा तसले हे प्रकृती ही अष्टधा प्रकृती ही 8 विभाजन आसा हे 8 अंग सांगला हाजी वैरी कसले म्हणून सांगल्यार महत्त्व ताजे वैरी खंयची अव्याकृत आकाश म्हणाल तसल अशी प्रकृती रश्य हे पूरे प्रगती खंयची महत्त्व पर्यंत 9 प्रकृती आसा हे पूरे कसले म्हणून सांगल्यार अपरेयम इति त्वन्याम प्रकृतिम विद्धि मे पराम जीवभूतां महाभाहो ययेदम धार्यते जगत ये पूरे जगत्य मिगेलदकून भिन्न मात्र नाही अपराय मिगेलदकून अधीन जावन आसा अन्याम प्रकृतिम विद्धि मे पराम हाज्या पशी विंगड जावन आशिल्ले तसल्या चित प्रकृती त्या चित प्रकृती मिगेल अधीन जावन आशिल्ले तसल्या ताजे मध्ये चिंतन करी म्हळ्यार अहंकार तत्वापशी चड म्हळ्यार महत्त्वापशी वैरी एक चित प्रकृती म्हळ्यार अव्याकृत आकाश आसा त्यान जाल्यार कसं जावन आसा म्हणून सांगल्यार मिगेल अधीन जावन आसा ताज्या पशी उत्तम जावन कोण आसा म्हणून सांगल्यार जीवभूत जावन हे सगळे जगत जड प्रकृती वैरी जीव प्रकृती म्हळ्यार जीव प्रपंच हे जीव प्रपंचा वैरी कोण आसा म्हणून सांगल्यार तर सगळ्यांक आश्रय जावन आशिल्लो तसलो जीवभूत जीव म्हणून सांगल्यार जीव प्राणधारणे
मुख्य जावन प्रत्येक प्राणाक धारण केलेलं तसलो, प्रत्येक जगत्याचे प्राण, प्रत्येक जगत्याचे जीवन स्थिती इत्यादी करतल तसलो. महाबाहो एदम धार्यते जगत, या सगळे जगत्यात स्थिती कोण करतास तो परमात्मा, तो हाम म्हणून समजून घ्या. म्हणून विशेष जावन सृष्टीकर्तृत्व, स्थितीकर्तृत्व, संहारकर्तृत्व ते पुरे विवरण करून येतास. एतद्योनी भूतानि सर्वाणि इत्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. स्थितीकर्तृत्व ओंग सांगतारे एतद्योनीति एतद्योनीनी भूतानी, आज पुरे हक कारण खंच जावनशील तसल ते भूत म्हणजे जीवराशी. सर्वाणी इत्युपधारय, या जीवराशी गोस्कर या जड प्रकृतीच्या सर्वमचेतनम चेतनार्थम मळ रीतिरी सगळ्या कंचकी एक अचेतन प्रपंच हे पुरे जड जीव प्रपंचा अधीन जावनस. त्या तंते जलरी अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा, ये सक्कड जगत्याच जीव प्रपंचात जाऊचा पुरो, जड प्रपंचात जाऊचा पुरो, या दोन्ही प्रपंचाचे प्रभाव हा उत्पादक सृष्टीकर्ता जावनस. जडा सृष्टी म्हणून सांगल्यार ताजी स्वरूपाची उत्पत्ती कोण दिवचे, ताजे योग्य ते प्रकार केलो पुरे अनित्य जावनशील तसल प्रपंच ते पुरे आव सर्जन करता, आवचे उत्पन्न करता. कंचकी नित्य जावनशील केलो हे असता प्रपंच असता. आता जीवस जो जीव नित्य जावन अस ज्याला जीवाल सृष्टी म्हण कसल्या म्हणून सांगणारे तक्का देह इत्यादी दिवनो, कंचकी एक देहा संबंध जावनो जन्म इत्यादी दिव देहाल सृष्टी तसल जीवाल सृष्टी असल कोणाकी पराधीन विशेषावाप्ती जो स्वरूपोत्पत्ती इत्यादी प्रभव तक जाव का जलल तसल सृष्टी हाव करतलो तस जावनो सर्व सृष्टीकर्त्र हाव, सर्व प्रलय कर्त्र हाव. कितली जनाक भ्रांती कसलय म्हणून सांगले सृष्टीकर्तृ ब्रह्म, स्थितीकर्तृ विष्णू, प्रलयकर्तृ महारुद्र म्हणून. तसे नाही, प्रत्येकाचे स्थितीकर्त विष्णू म्हणाल विषयाचेर कोणाके संशय ना जलरी प्रत्येकाचे सृष्टी जवो लय जवो हे पुरे मिगेल अधीन जाऊचे हाम करचे म्हणाल तसल विषय स्पष्ट जावनो होंग करा. तशी ब्रह्माल बित्तर रब्बून ब्रह्माल हत्ताने जलरी सृष्टी करची परमात्मान, रुद्राल बित्तर रब्बून प्रलय कोट जलेरी परमात्मान, रुद्रान कर्णातील तसल प्रलय जाओ तगेले प्रलय ब्रह्माल प्रलय इत्यादी कोरची परमात्मान. अशी या जलरी सक्कण या जीव जडात्मक जावनशील तसल प्रपंच अजय सृष्टी स्थिती लय नियमन ये पुरे मिगेल अधीन जाऊचे. चेतन प्रपंचाची गंजकी जीव प्रपंचाक जीवाक जाव का जलल तसल ज्ञान, जीवाक मेळक तसल तसल अज्ञान ह्या मिगेल निमित्त जाऊचे. त्या मान नाही नियमन बंध मोक्ष हे दोन्ही मिगेलात जाऊचे. नियमन हाव कोण पुऱ्या ज्या नियाम काम मिळेल रीतीरी विस्तृत जावन या हंतू अध्याय अंतू थै 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 कळता. तदनंतर मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. मत्तः परतरम मिगेले पशी उत्तम जावनशील तसल, मिगेले पशी उत्तम जावनशील तसल तत्व जवो विषय जवो एक तुक स्वदिल रे मेळना किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम. या सक्कड जगत्य कंचकी अस या पुरे मयि सर्वमिदं प्रोतम हाव हज्जी बित्तर प्रवेश केला, हाव हंतु बित्तर जावन असा. ईशावास्यमिदं जगत सक्कड या जगत्य या परमात्मान वास कोरनशील तसल तंतु भाष्यान सांगताची कसलय म्हणून सांगले रे स्वतः प्रवृत्तम अशक्यत्वाद ईशावास्यमिदं जगत प्रवृत्तये प्रकृतिगुम तस्मात् स प्रकृतीश्वरः. खंची रीतीरी स्वतः प्रवृत्ती म्हणाल तसल या जगत्या मेळना, जगत्या खंचे रीतीर प्रवृत्ती जाव का, जगत्या खंचे रीतीर कार्य जाव का जलर त्या परमात्मानाची बित्तर राब्यन कोर का तस जावनु ताण प्रोत ताण बित्तर राब्बिल दुखून या सक्कड जगत्य चलता. कशी बित्तर राबता म्हणून सांगणारी सूत्रे मणिगणा इव. सुत्तांतू कशी आम्ही कशी एक फुल गांतून घेताची जो एक मणी इत्यादी कशी गांतून घेताच ते सुत्तान गांतून घेतान तसला तेदना मणी विंगड सूत विंगड म्हणाल तसल स्पष्ट ज्ञान असेल तसल ज्ञान असता. सुत्तांत मणीची सूत मणी जाऊन कन्वर्ट जायना तशी भित्तरी परमात्मा राबून या जड प्रपंचा भित्तर परमात्मा रिक्त वही जलरी त्या जड प्रपंचांत एक जायना परमात्मा नाही भिन्न जावनो असता म्हणच्याक सूत्रे मणिगणा इव. तशी प्रत्येक प्रपंचा भित्तरी तत्तजे एक वैशिष्ट्य दिवच्याक
तस एक रीतीर बांधून घेवच्याक तो परमात्मा खंयची ताजी एक नियमन ताजी एक स्थिती इत्यादीक अस्य करूक स्थिती कर्तृत्व परमात्माला होंग सांगून दिला, नियमन कर्तृत्व होंग सांगून दिला. ताजे नंतर हे पुरे ज्ञान म्हणतात म्हणणारी सक्कड जगत्यांतू सामान्यतः असं म्हणून सांगून कस की असं हे ज्ञान विज्ञान म्हण कसं म्हणून सांगल्यार विशिष्य जावन एक एक विषयाचेर पृथक पृथक पळयता वताना मी आपास आपास एक एक कंचकी एक इन पर्टिक्युलर म्हणतात तशी सक्कड जगत्यांत अशें आसा म्हणून सांगतारी आपास तांतेय विशेष जावन एक एक विषय घेऊन तांतेय परमात्मा विशेष सन्निधान चिंतन करचे हात विज्ञान म्हणतात. आज सक्कड जगत्यान परमात्मा स म्हणून कसं लेखताची हे ज्ञान खंयचे एक साना विषय घेतलो. आता उदाहरण गंगा सांगतात रसोहम अपसु कौंतेय खंयची उद्दा आस खंयची एक हे आस तंतू मधुर रस मेळता, मोव आस मोवांतू गोड रस मेळता. तशी अपसु खंयची उदकांतू अशिल तसले ते माधुर्य ते एक मधुर रस ते हामस म्हणल्याक त्या मधुर रस हाम म्हण अर्थ कसले मधुर रसांतू खंयची एक माधुर्य दिवच्याक हे उदकांतू माधुर्य दिवच्याक हांव ते विशेष जावन रसांतू सन्निधान जावन आस सन्निहित जावन आस. तशी ताजी निमित्त त्या उदकाक खंयची असकिना एक प्राधान्य उदकांतू खंयची एक टेस्ट नातील उदकाक ताज्या पशी खंयची एक गोडची एक हे उद्दा मेळ्ळे खंयचे पिवच्याक खंयचे रितीरी चांग जावन आशिल्ले तसले ते एक रसयुक्त जावन आशिल्ले तसले उद्दा मेळतना त्या रसाची निमित्ती त्या उदकाक खंयची रितीरी ताजी एक क्वालिटी हे जलल तशी ताजी खंयची एक हे मौल्य वाडतकी त्या रस मिगेल खंयची हांव जावन आसा म्हूण सांगल्यार मिगेल अधीन जावन आस हांव त्या उदका भितर तसले एक रस हाडून दिव त्या उदकाक खंयची एक प्राधान्य थाडयलेले म्हण रितीरी चिंतन करी होंग पुरे आणि मुखार सांगितला ते विशेष जावन आम्ही म्हणावं का प्रत्येक विषयान ते परमात्मा स प्रत्येकान ते परमात्मा नातील आणि खंयचे परमात्मा नातील कसले जायना जाल्यार होंग कसं सांगून येता सची म्हूण सांगल्यार खंयच्यान तो आमी परमात्माक उपासन करूं येता म्हूण सांगता सच म्हळ्यार चांगय विषय असता वायटय विषय असता तंतू होंग सांगताना कसं म्हूण सांगल्यार चांग विषयाचेर मात्र आम्ही उपासन करता परमात्मा खंय आसा म्हूण सांगल्यार पुरे कडेन आसा ना म्हूण सांगनाच जाल्यार खंयची उदकांत आशिल्ले तसले त्या माधुर्यांत परमात्मा पळोवका विंगड खंयचे एक अवगुणांत पळोवच्या गुणांत परमात्मा उपासन कोरका म्हूण सांगच्या उपासना योग्य जावन आशिल्ले तसले विषयाचेर मात्र होंग सांगता सची वरलेल पुरे हांते परमात्मा हे असता सन्निधान असता प्रत्येक सन्निधानारी आमकां उपासन करच्या योग्य तसं ना खंयची योग्य जावन आशिल्ले सन्निधान आस चांग सन्निधान आस तंतो मात्र आमी परमात्मा उपासन कोरका म्हळेल तसले स्पष्ट चित्रण येता. तस जावन मस्जिदान म्हणू पुरोच आजीक परमात्मा खंयची एक बिंब इत्यादी प्रतिमा इत्यादी निर्माण करताना खाली पंचलोहान जायत काष्टमय जायत शिलामय जायत असल अंतू कसला का विंगड प्रत्येकान ते निर्माण करूं येत नवा म्हणून सांगल्यार तंतू खंयची एक सन्निधान तसल ना लोहान ते जाल्यार मस्त लोह मेळो पुरोच जाल्यार पंचलोहान निर्माण केलेलं मात्र प्रतिमेचे खंयची एक प्राधान्यता शिलामय प्रतिमे प्राधान्यता इत्यादी कसलाक म्हणून सांगल्यार तंतेजलेर तारतम्य असं त्या तारतम्या अनुगुण जावन तत्ताजे खंयची एक प्रतिमेची प्राधान्यता इत्यादी कसला सांगताची म्हणून सांगल्यार तसल सन्निधान तसल योग्य जावन आशिल्ले तसल विषयाचेर मात्र चिंतन करका अयोग्य जावन आशिल्ले तसल विषयाचेर चिंतन करूनच म्हणून देवानाची दाखवून दिलेलं वाटतात तंतु सन्निधान विंगडांत सन्निधान ना म्हणून देव सांगताना विंगडांत उपासन करूनच म्हणून सांगतात प्रत्येक सन्निधान आशिल्ले कडेन प्रत्येक कडेन उपासन करची योग्यता आमकां ना त्या उत्तमाधिकाऱ्यांक कशें आमकां तसं योग्यता नातील देखून खंयच्यान आमगेल योग्यता आसा तितल्यान मात्र आमी करका योग्यता आज एक कसला म्हणून सांगल्यार खाली हे पुरे आमगेल मनाक एक समदेशाक म्हणून सांगून खंयची रितीरी तसल एक भावन ना जाल्यार खाली एक वादागोस्कर कितली जण सांगून वताची जाल्यार हे कोरून मागीर आनी कोर तेन पळोवया तांगेली योग्यता जाल्यार मुख्य जावन खंयच्यान तो आमी उपासन कोरका म्हणून देवान सांगला तंतु विशेष रितीरी उपासन करची तसल एक प्रवृत्ती आमगेला देव प्रभास्मी शशि सूर्ययोः खंयची सूर्याले अनीची रसोहम अपसु कौन्तेय प्रभास्मी शशि सूर्ययोः प्रणव सर्व वेदेषु शब्द खे पौरुषम नृषु रसोहस्मी अपसु उदकांतू हांव रसरूप जावन त्या रसा भितरी योग्य जावन सन्निधान घेवन आसता शशि सूर्ययोः चंद्राल आनी सूर्यालांतू
योग्य जावन प्रभा अस्मि तंगेला रश्मींतू विशेष जावन सन्निधान देऊन या जगत्या कंचकी जाव तज्जेन मुख्य जावन जाव का जलल कसले म्हणून सांगले रे ताजी कांती त्या कांतींतूची मिगेल विशेष सन्निधान आशिल्लो कुनो त्या पुरे मेळता आस तस जावन त्या कांती नियमन करतल तसले त्या कांती दिवच्या शक्ती दिलल तसल सूर्या भितर राबोन तसल परमात्मा उपासना गेला तेजव प्रणव सर्व वेदेषु प्रणव सर्व वेदेषु सक्कड वेदांतू सारभूत कंच्या म्हणून सांगणारे प्रणव ओंकार असल ओंकाराद कुनुची सर्व या वेद इत्यादी विस्तृत जावन अस सक्कड वेदाक मूल कसला म्हणून सांगणार ओंकार ओंकारा व्याख्यानाची सर्व जावनशील तसल वेद अस तसल वेदाचे सार जावनशील तसल ओंकाराच ओंकारू म्हणा ओंकारा प्रतिपाद्याव त्या ओंकारा कस अर्थ येता त्या पुरे हा मिगेला त्या ओंकारा अर्थ येता असं म्हणाल रीतीत शब्द खे म्हणा आकाशांतू विशेष जावन ध्वन्यात्मक जावन असेल तसं शब्द आज एक प्रत्येक विषयाचेर तुम्ही आलोचन करा असल एक या नातील गेले उदकांतू रस नातील गेले रे शशी सूर्यांतू कंचकी रीती ताजी प्रभ कांती नातील गेले रे सर्व वेदांतू ओंकार नातील गेले कंचके आकाशांतू शब्द नातील गेले रे कसले एक विषयू नातील गेले प्रपंच कश चलत असेल खंचे रीतीर ताण येता एक मनाक सुख जाव का कसले जाव का जाल्यार कितले तुम्ही मारा घे पिया ज्या कडे रे लास्ट येऊन सुख कंचान मेळचे म्हणजे उदकान सुख मेळचे त्या उदकान सुख कंचान मेळचे ताजे एक माथुर्यान करताना रसान करताना सुख मेळचे त्या रस या जगत्या ना जाल्यार जो ताजे एक वैशिष्ट्य ना आशिल जाल्यार या जगत्याक सुख मेळल खंय नकून मेळक आशिल्लें सूर्य चंद्र इत्यादी ताजी कांती ना जाल्यार सस्य जेवो निरस जेवो खंचे रीतीरी धान्य जेवो खंचे एक तरकारी इत्यादी कसले एकाची उत्पत्ती ना जाव जीवनांते जाल्यार योग्य जावन आशिल्लें तसल शरीर जाव का जाल्यार तसल पौष्टिक तत्व नातिलें जीवन कशें तशिलें या कशें तशिलें ओंकार नातिलें सर्व वेद इत्यादी म्हळ्यार परमात्माल खंयची विशेष सूचन करता तसले ओंकार नातील तशी ताजी व्याख्यान जावन आशिल्लें तसल सर्व वेदांत कसं तात्पर्य सांगू येता कसले तात्पर्य सांगू जायना खंयचे रीतीर शब्दू ना म्हणले की आकाशांत आम्ही कसं उलयला ते अनेकल्या कळना आजीक एक शब्द नातिले कोणाके कसले कन्वे करू कितली कष्ट येता प्रत्येकल्यानं पुरे जनाने एक रीतीरी बधीर आणि पुरे जनाने मुख जावन बैसल्यार खंयची रीतीरी या जगतची चोलका शब्द नातील या जगत कश चलता कशी एक कोणाके सूचन देऊ का कशी एक कोणाके ज्ञान देऊ का प्रत्येक विषयाचेर या जगत्यान तो कोण नमना एक कम्युनिकेशन गॅप म्हणतात कोण नमना येऊन या जगत्यात कशी स्थिती जातल्या म्हणाल आलोचन करा तस जावन शब्द जावन जेवो रस जावन जेवो प्रभ जावन जेवो ओंकार जावन जेवो तशीच दृश्य पौरुषम कंचकी एक पुरुषालंत असेल तसल पौरुष्य प्रागल्भ्य या कंचकी परमात्मानच भितर राबून तांकां एक पौरुष दिलेलं असल खंयची एक या जगत्यांतूच असल एक विषयू ना जावन रत जाल्यार तेदना या जगत्याच मुखावयल सृष्टी जावच्या पुरो ताजी एक सृष्टी स्थिती जावच्या पुरो नियमन जावच्या पुरो असल कशें जावच्या शक्य आशिल्लें तशें जावन अत्यमूल्य जावन आशिल्लें तसं या विषय या पुरे नातील तशें जावन या जगत्याची खंयचे रीतीर प्रवृत्त जावची कशी म्हणाल तसं आलोचन येता तशें जावन त्या विशयाचेर ताजे एक इम्पॉर्टन्स कितलस त्या इम्पॉर्टन्स त्या मटा दिल्लेल कोण तांतो बेसून म्हणून सांगल्यार त्या परमात्मान तशें जावन तसल विशयाचेर योग्य जावन या सकड जगत्याच खंयची मूल जावन आशिल्लें तसलें एक कारण सर्जन करता तसले एक प्रत्येक विषयांतय जाल्यार विषय परमात्मा विशेष सन्निधान इत्यादी कोर काम म्हणल्याक ताचे उपदेश करतास पुण्यो गंध पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसो जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु कंचकी एक पृथ्वी हे सगळे भूंय आसा सगळे एक पार्थिव पदार्थ आसा आनी त्यो तसले पुण्यगंध म्हळ्यार मधुरगंध सुगंध जावन आशिल्ले तसल परंबोळ हे गंध कंचकी आसा ते पुरे तांतू विशेष जावन तसल परंबोळ इत्यादी येवका जाल्यार हे पुरे स्वाभाविक जावन आशिल्ले तसले विषय कोणेय हंग राबोवन नवे सर्जन केलेले तसल नाही ताजे भितर स्वाभाविक अनादि काळ लोकून अनागंतुक जावन आशिल्ले तसले हे पुरे गंधांत विशेष जावन परमात्मा राबोवन सर्जन इत्यादी करता त्या ताजे नसकिना आमकां विशेष जावन आशिल्ले तसले एक मना शांतीच्या पुरो एक चांग परंबोळ इत्यादी करतना मनान तू केन्ना एक शांती वातावरणा शुद्धता इत्यादी सर्जन जाता मस्त घाणी इत्यादी कसल्यार मस्तकाल राबू जायना
तसल एक योग्य जावन असेल तसल पुण्यगंध तेजश्चास्मी विभावसोह कंचकी एक ज्वलनात्मक जावन असेल तसल वन्यस उज्जस तंतु दाहक शक्ती त्या कोण दिलेलं आहे म्हणून सांगले रे ते भितर राबील तसल त्या परमात्मान दाह सामर्थ्य नातील जाल्यार आज कसलं एक दहन जायना आशिल जाल्यार कसलं एक वेस्ट मॅनेजमेंट म्हणून कसं करू जाता कसलं एक ताजे रितीर हें करू जाता देवता उठ आम्ही खंयची रितीर कनेक्ट जावच्या पुरो असल एक जगत आज खंयची एक व्यापार चोलका जाल्यार ताजे एक अनिवार्यत कितलंस जीवनम सर्वभूतेषु हे सक्कड जीवाल भितर राबून तंगेल खंयची एक प्राणाधारणच्या पुरो तंगेल खंयची रितीरी शरीर व्यापार हे जीवन म्हणल कश चोलका तसलं जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु तपस्वीन तंगेल खंचकी कोरका जलल तसलं कृष्णरायणादी तपस्यांत जलरे विशेष जाऊन तंगेल भितर राबून तपस्ये इत्यादी करीता असं म्हणल तसलं एक सर्जना अंतु विशेष जाऊन चिंतन कसलं म्हणून सांगले रे आत कोणी एक आम्मीची एक कोणीकी एकलो कसले एक सर्जन करता कसले एक मॅन्युफॅक्चर करता हवे जाल्यार ताजी खंयची क्वालिटी त्या आमी हांतो मन घालनाच उदाहरण एक सांग जाल्यार रे एकलो कोणीकी एकलो कुंभारच आसा कुंभारांची कसं करता तो एक बुरकुळो निर्माण करता त्या बुरकुळ निर्माण करताना तांतू कसं परंबोळ येता ते हे कसं ताजी विशयाचेर तागेल सृष्टी आसना खाली त्या भैली जावन आशिल्ली तसल त्या द्रव्य मात्र सृष्टी करता तंतु भितर येवची गुण खंयच्याना म्हणून सांगल्यार मात ते कसं गुण आसता येयला तितलेची शिवाय तो ताका एक विशेष जावन प्रयत्न करना ताजे परंबोळाक जेवो हाजी घोसकर जेवो खंयचेय रितीरी तंत आशिल्ली तसल क्वालिटी घोसकर तो विशेष प्रयत्न करना रॉ मेटेरियला आशिल्ली तसल क्वालिटीची त्या हांतू यूज करता जे परमात्मा तशें न्ही अनादि काल लागून अनंत काल पर्यंत स्वाभाविक जावन आशिल्ली तसल वस्त आसच्या पुरो तंतु भितर आशिल्ली तसल क्वालिटीज आसच्या पुरो तंतु भितर आशिल्ली तसल गुण आसच्या पुरो तंतु भितर आशिल्ली तसल जात आसच्या पुरो हाजी पुरे हांते परमात्मा राबून ताजी खंयची एक नियमन जेवो ताजी एक सृष्टी इत्यादी करता ह्या सृष्टीचे खंयची रितीर त्या पदार्था भितर आशिल्ली तसल यावत्तू तत्वाच ज्ञानच्या पुरो यावत्तू तत्वाच सर्जनच्या पुरो यावत्तू तत्वाच नियमनच्या पुरो हे पुरे परमात्माला अधीन जाता तशेला कोण त्या परमात्मा सृष्टी म्हणल तसलं एक चिंतना इन पॅरलल अनेक पॉइंट ऑफ व्ह्यू पळयतना ताजे एक महात्म्य कळता बीजम माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतां चास्मि तेजस तेजस्विनामहम सक्कड्या जगत्यांत खंयची बीज आसा खंयची एक व्यंजक जावन आसा ताजे पुरे व्यंजन कोरका जाल्यार ते पुरे व्यंजन कोरचे सामर्थ्य मिगेलान दुखून कळता आधी एक अक्षरान दुखून आमकां वर्ण व्यंजन जाता म्हणून आमी लिपेर बरयतना त्या लिपेर दुखून आमकां ताजे हें कळता वर्ण कळता त्या पुरे व्यंजन जावका जाल्यार त्या व्यंजन ते व्यंजकात्मक शक्ती कोण दिवचे म्हणून सांगल्यार हांव वैसून दिवची खंयची एक साइन लँग्वेज म्हणटात साइन लँग्वेजान कसं जाता म्हणून सांगल्यार ताजे खंयची हाव भावान ना खंयची एक पदार्थ व्यंजन येतास खंयची एक पदार्थ ताजेन कळून घेतास तसले खंयची एक ताजे एक संबंध आसा त्या संबंध इत्यादी नियंत्रण करचें हांव अशी मागीर त्या मात न्ही हे सकड वृक्ष इत्यादीक जावका जाल्यार सन बिये दुखून सगळे वृक्ष इत्यादीक अभिव्यक्त जाता त्या अभिव्यक्ती कारण जाव तसल बीज खंयची आसा त्या बीजांत बैसून त्या अभिव्यक्ती इत्यादीक पुरोवचें हांव असल बुद्धिर्बुद्धिमतामस्मी कोण की योग्य जावन आशिल्ली तसल बुद्धी आसा तांकां तागेल भितर राबोवन तागेल त्या बुद्धींतू बुद्धिमतांतू बुद्धी जावन राबोवन ताका वरलेलें हें सकट जगत याद कोण एक डिस्टिंग्विश कोण राबयता तेजस तेजस्वी नामहम कोण की तेजस्वी आसच योग्य जावन आशिल्ली तसल कांती तागेल तोंडार खंयची एक विशेष रितीर तेज इत्यादी दिसता तंतु भितर राबोवन तेज दितल तसल हांव अशी प्रत्येक कांतू ताजे एक असाधारण जावन आशिल्ली तसल एक क्वालिटी कसलें दिसता वय जाल्यार त्या पुरे क्वालिटीन तूं विशेष जावन एक एक पदार्थांची यांचे विज्ञान एक एक पदार्थ घेऊन तांतय जाल्यार विशेष जावन परमात्मा कसकी चिंतन कोरका म्हणल तसल एक भावना हंग दिसता बलम बलवतां चास्मि कामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतर्षभ कामराग विवर्जितम बलवतां बलमस्मि खंयची रितीरी काम राग इत्यादी नातील तसल खंयची एक योग्य जावन क्षत्रिय म्हणून सांगल्यार कसं कोरता ताणें खंयची एक मद मात्सर्य नातील तसल
कामन कसले ना तिल्दसले खालेक परमात्माल कंचकी आज्ञा या प्रजाल संरक्षण कोरका म्हणल्याक तशा प्रजाल संरक्षण करता म्हणल तसल कोणकी घेऊन प्रजा संरक्षण करता तगेल हंतू बलरूपार्या हाव रबला तो परमात्मा रबला म्हणरी तगेल हंतु बित्तर रबूनु तक बल इत्यादि दिवछाम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतर्षभ कंचकी योग्य जावनशील तसल सत्काम मोक्ष काम जाऊच्या पुरो परमात्मा विषय काम जाऊच्या पुरो गुरुदेवतादि सेवा कामश्या पुरो जगत्यात सामाजिक या हज्जीಗೋಸ್ಕರ रक्षणाಗೋಸ್ಕರ कोर्चित तसल कामश्या पुरो हे पुरे धर्मादकून अविरुद्ध जावनशील तसल धर्मा विरोध नातील तसल कामना हे पुरे कामना अंत त्या पुरे तसल कामन करताला अंत काम जाऊन तसल कामन करताला इच्छ जावनो हाव रप्ता उंगा तवळ सगिल म्हणकेची बल कोणकी काम व रागादि वर्जित नहीशी कामरागा प्रयुक्त जावने कोणकी बल इत्यादि गलताच तसल हंगेलंत परमात्मानाची बल इत्यादि दिवचे जलरी उपासन तंतु करोनज उपासन परमात्मा सन्निधानस खंडित कंचकी एक पुण्यगंधनेशी दुर्गंधे परमात्माना दिवचे प्रत्येक जगत्या सृष्टी परमात्मा म्हणून सांगल्यारी बरल प्रत्येक परमात्मा अंतू जाऊचे ज तंतु उपासन करोनज किंतु योग्य विषयाचेरी उपासन कोर का म्हणल्याक त्या विषयाचेरी ओंगा विशेष जाऊन सांगितल्या मनावर का त्याच्यानंतर हे सकड जगत्या विषय सांगून जातरी ह्या जगत्याक मूल जावनशील तसल त्या कंचकी एक गुणत्रय असा त्या गुणत्रया विषयाचेरी परमात्मा सांगता ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्च ये मत्ता ये वेति तान् विद्धि नत्वम नतु अहम तेषु ते मही कंचकी जगत्यांतु त्रिगुण तीन गुण अस सात्विक राजसिक आणि तामसिक भावाः म्हणून सांगले गुणाः हे कंचकी जगत्यांतु प्रसिद्ध जावनशील तसल सात्विक राजसिक तामसिक म्हणल तसल त्या तीन गुण अस हे पुरे मत्त एव हाव ताजे नियमंत्रण कोरचे हाव ताजे मुख्य जावनशील तसल स्वामी मत्त एवेति तान् विद्धि तक पूरे हक्का मुख्य कारण आवची जलरी तज्जी कंचकी एक प्रभाव अस त्या मक्क त्या प्रभाव केत नाही करना आणि त्या राजसिक जो तामसिक जो सात्विक जो गुण मिगलांतो ना तसल त्रैगुण्य विवर्जितम ह्यांची अपेक्षा कोरनो हंते जलरी मस्त कड्यान परमात्माक निर्गुणो 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 म्हणून मस्त कड्यान हंत येताना शास्त्रांत येताना सकल परिपूर्ण गुण म्हणून सांगणे परमात्मा सांगताच निर्गुण म्हणे सांगताच निर्गुण म्हणा खंचरतारी म्हणून सांगले रे सात्विक आदि गुण ना म्हणल रीतीर तक निर्गुण म्हणून सांगच अनंत परिपूर्ण गुण म्हणून कंचा सांगचे म्हणून सांगले रे प्रत्येक वर्गल कल्याण गुण इत्यादि कस्त कोनो तक कल्याण गुण परिपूर्ण म्हणून सांगचे तशी गुण परिपूर्ण म्हळ्या रे प्रत्येक गुणच म्हणून अर्थ निर्गुण म्हळ्या सांगले रे गुण ना म्हणून अर्थ हाची विरोध कशी म्हणून सांगल्याक ह्या रीतीर विरोध परिहार यांची स्वामी जलेर बादरायण प्रपत्तींते जलेर सांगितले यांची अनंत कल्याण गुणार्णवो यः सत्वादि त्रैगुण्य वर्जितश्च निराकृती सद्गुण विग्रहश्च निराकृती हे म्हणून सांगले खंचे रीतीर गुण नातील निर्गुण म्हणून सांगचे कंचाना या सत्वादि त्रिगुण नातील दुखून अनंत कल्याण गुणे परिपूर्ण म्हणून कंचान सांगचे हे कंचकी रीती तागेल कल्याण गुणान परिपूर्ण जलल दुखून द्वैपायनम तम शरणम प्रपद्ये म्हणून ते कसं सांगितलंय त्याचे मूल कसलंय म्हणून सांगले पंग सांगितलंय येच सात्विका भावा राजसास तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि प्रत्येक मिगेल हंदुकुन जल्लावे जलरे तज्ज कंचकी एक संबंधु तज्ज कंची एक मोहन इत्यादि मक्क जायना हावे जलरे तक विशेष जाऊन आश्रय जाऊन ना हाव नाही त्या सत्वादि त्रैगुण्य हाव नाही परमात्मा कुनो अत्यंत भिन्न जावनशील तसल विषय त्या परमात्मा मोहन इत्यादि करणातील तसल विषय तक पुरे कारण कोण म्हणून सांगले परमात्मुची तदनंतर त्रिभिर्गुणमयैर्भावैः एभिः सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् हे कंचकी तीन गुणच सात्विक राजसिक तामसिक या सक्कड या तीन गुणानच असकिना या सक्कड जगत या सृष्टी इत्यादि जलल एभिः सर्वमिदं जगत या सक्कड हज्जेनस्किना सक्कड सृष्टी जलल तज्जेनस्किना त्या तीन गुणान त्या कंचकी एक सृष्टी जलल तसल अहंकारानची सक्कड या जीवराशी जलरी मोहित जाऊन असच एभिः सर्वमिदं जगत मोहितम च कंचकी
जगत्यान दोन सांगेल रीती जड प्रपंच सांगजला री त्या सत्व राजस तामस गुणान जलल जीव प्रपंच सांगजला री त्या सात्विक राजसिक तामस गुणान मोहित जलल तसल या पुरे जीव प्रपंच त्या जीव प्रपंच कोणकी मोहित जाव नसताची कोणाकी तज्जे नसकिना अज्ञान सृष्टी आता ते नाभिजानाती मामेभ्य परमम जयम असल कंचकी रीती योग्य जाव नशील तसल सात्विक जाव नशील तसल मिगेल स्वभाव हे कोणकी मोहित जाव नसताची सात्विक तामसिक गुणान मोहित जाव नसताची त्यांनी मिगेल असल स्वरूप पळोवच्या तांच्या शक्य ना कारण कसं म्हणून सांगले रे असल प्रकृतीन करताना असल अविद्येन करताना असल मायेन करतानाच की ना बांधून घाल या मायामय जाव नशील तसल या जगत त्या तुची आमगेल्या खंचके का मोहन इत्यादी जाव नसता तसल तज्जे खंचे रीती रे परमात्मा ज्ञान जाव का जल कसं कोरका म्हणून सांगले रे तक्क सांगताची देवीं ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव यमे प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते देवीं ह्येषा कंचकी परमात्मा संबंधी जाव नशील तसला परमात्मा बायल जाव नशील तसली रमा देवीची ह्येषा गुणमयी तीची गुणमयी म्हणून सांगले गुणाभिमानी सत्व रजस तमो गुणाभिमानी जाव नशील तसला गुणत्रयात्मिका गुणाभिमानी कोण म्हणून सांगले महालक्ष्मी मम माया दुरत्यया तिका माया दुर्गा म्हणून नाव तसल ती कशस तमो गुणा प्रचुर कोरनो ती प्रत्येक लँग मोहन करता ती कशी म्हणून सांगले दुरत्यया दांटूच्या शक्य नाके म्हणारी एदे काल मोहन तर एदे तिजेल सामर्थ्य स्वल्प असता ते करता मागीर तदनंतर आपापी दांटवता म्हणून सांगल्यार आपापी तशी दांटूच्या जायना तशी दुरत्य जाव नसते त्या दांटूका तशा कोणाच्या नाही दांटूच्या शक्य ना म्हणून सांगले रे मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते तिक्क सामर्थ्य कंच्या निमित्ती म्हणून सांगले रे मिगेल अत्यंत प्रीत्यास्पद जाव नशील कोण तिक्क सामर्थ्य तस जावन तिगेल सामर्थ्य कोणाके दांटूच्या शक्य सोय जाल्यार जो दांटवाच्या शक्य सोय जाल्यार त्या दांटवाच्या शक्ती कोणाक म्हणून सांगले रे मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते कोण की मक समजून घेऊन मिगेल प्रसादाक पात्र जाव नसताची तसल्या प्रसन्न जलल तसल हावची तंक दांटवाका शिवाय तंगेल खंचे स्वप्रयत्ना नसकिना तानी दांटवाचा जायना कारण कसला म्हणून सांगले रे सक्कण या जीव प्रपंचावशी अत्यंत उत्कृष्ट जाव नशील तसल ईशकोटीन तू प्रविष्ट जाव नशील ती तिक्का खंचे रीती सुलभ हेरी तुम्ही बिणी दांटूच्या जायना तस जावनो तिगेल खंचके या सगळे संसार आ जाव या माया बंधन आंदोकोन दांटूका जले त्या परमात्मा प्रसाद नागतिले खंचे रीती जायना म्हणले स्पष्ट उंगा परमात्मा सांगता नमाम दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृत ज्ञानाः आसुरम भावमाश्रिताः अशी कोणकी मक समजून घेनाची त्यांनी कसं करताची म्हणून सांगले अनेक या माया तू बांधून घ्या त्यांनी कसं करताची दुष्कृतीनाः दुस्वभावान जाव नशील तसला आसुराः सुरविरोधी जाव नशील तसला भावमाश्रिताः तज्जे गुण इत्यादी तंगेलान तसून मूढाः नराधमाः सकळे कंचकी जीवांतू अधम जाव नशील तसल जीव त्यांनी कसं करताचे माया अपहृत ज्ञानाः मायान करताना तंगेल योग्य जाव नशील तसल कंची एक तत्वज्ञान मिळका त्या तत्वज्ञानादुकून त्यांनी दूर वचून त्यांनी कसं म्हणून सांगले रे नमाम मूढा प्रपद्यन्ते मक खंचे रीतीने त्यांनी मक समजून घेऊच्या शक्य ना तशी परमात्मा समजून घेतल्यानं मात्र त्या गेल्याची अनुग्रहानं मुख्य जाऊन परमात्मा प्रसादानाची आम्ही परमात्मा समजून घेऊ का त्याने शिविंगड उपाय ना तसल परमात्मा ज्ञान जलरी योग्य जावून ताणे प्रसाद जावून ताणे ज्ञान देऊ का त्या ज्ञानानस्किना ताणे अनेके प्रसन्न जाऊन सांगेल रीती तांगेल योग्यच असले रे तोची ತಂಗಿಲ್ ಬಿತ್ತರ ಬೊನ್ ಪ್ರೇರಣೆ ಕರ್ದ ಅವರವರ ಯೋಗ್ಯತೆ ಅರಿತು ಪ್ರೇರಕನಾಗಿ ಅವರಿಂದ ನುಡಿಸಿ ಅವರ ನುಡಿಗೆ ಹಿಗ್ಗಿ ಅವರಿಗೆ ಒಲಿದ ನಮ್ಮ ಪುರಂದರ ವಿಠಲ सांगेल रीती ತಂಗेल योग्यते अनुसार जाऊन ताणे बितर बन प्रेरण देऊन ताणे ज्ञान करून त्या ज्ञानानस्किना ताणे प्रसन्न जाऊन या दुरत्य जाऊन असेल तसं माया या कंचकी परवती गेला नियमन केलं तसल त्या सत्वरजस तमो गुणादुकून दांटवानो आमगेल खंची एक स्वरूप जावं त्या परमात्मा स्वरूप जावं दाखवत तसल तर एक विशिष्ट जावं नसेल तसल तागेली क्रीडा इत्यादी तो नित्य निरंतर करता तशी परमात्मा लगी मुख्य जाऊन प्रार्थना तू गेले अधीन ती महालक्ष्मी रदवा तू कशी सांगता तशी चलता तशी तू तिक विशेष जावनो तिक आज्ञा कोर आमगेलांत भितर राबून जलरी आमका योग्य जावं नसेल तसल तुगेल ज्ञाना कोरका जलल तसल प्रचोदन इत्यादी दिवका तज्जनस्किना तुची संतुष्ट जावन
तुगेल उत्तर मात्र ती नायकोचे आम्ही पुरे चरणवशे आम्ही कितले अट करू पुरोचे या करू पुरोचे जाल्यार तुगेल खंयची उत्तरां नसकी ना आजी एकटाय तीन आमकां मोहन केल्या आनी मुखार जाल्यार खंयची रीती तू सांगिला जेनाची तीन रापोवचे तशें जावन तुची आमकां अनुग्रह करच्याक अनाथ ना तू आमकां कोणेय विंगड नाथ नाची तुचे आमकां ना तुची शरणागत वत्सरू तशी तसल ते एक बिरोध तू आमकां दाखोवन दिवन मिगेल तसल एक अधम जावन आशिल्ली तसल जीवराशी कशी उद्धार करता जाल्यार तेदन तुगेल त्या बिरोधाक खंयची रीती सांगिल तसल्या घटित घटना सामर्थ्य तुगेला दिशील तशी जाता तशी त्या परमात्मा तू आमकां हे संसारात कोण उद्धार करून खंयची योग्य जावन आशिल्ली तसल्या तत्वज्ञान इत्यादी मेळटा तशें कर रे देवा म्हूण परमात्माला प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु.